जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्याला आता 7 वर्षांची कैद आणि 5 लाखांचा दंड होणार आहे। धर्मांतर विरोधी कायद्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या नव्या कायद्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे। हे विधेयक आता विधानसभेत मांडलं जाईल, तेथे त्याचं कायद्यात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू होईल। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर विधेयक राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवलं जाईल। राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हा कायदा राज्यात लागू होणार। विधेयकानुसार सक्तीनं कोणी कोणाचं धर्मांतर केलं तर त्याला अटक केली जाईल। राज्यात जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून केलं जाणारं धर्मांतर रोखण्यासाठी हा कायदा आणला जाणार असल्याची सरकारची भूमिका आहे। या संदर्भातील कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करून कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली होती। आज महाराष्ट्रामध्ये एक सक्षम धर्मांतर विरोधी कायदा हा कॅबिनेटमध्ये पास झालेला आहे। धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 या अंतर्गत ज्याचा लवकरच काही तासामध्ये जी.आर. निघेल, लव जिहाद सारखा प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर आता महाराष्ट्रामध्ये अतिशय सक्षम असा धर्म स्वातंत्र्य कायदा अधिनियम 2026 म्हणून आता कायदा लागू झालेला आहे। देशातील 9 राज्यांच्या राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारनं मोठे फेरबदल केलेत। या बदलानुसार जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे। ते सध्या तेलंगणाचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांवर शिक्कामोर्तब केलं असून लवकरच या सर्व राज्यपालांचा शपथविधी पार पडेल। पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असतानाच राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानं खळबळ उडाली आहे। तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्याकडे बंगालची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे। बोस यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवलाय। ते सध्या दिल्लीत आहेत। दरम्यान लडाखचे उपराज्यपाल कविंद्र गुप्ता यांनीही राजीनामा दिलाय। बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी बोस यांच्या राजीनाम्यावर नाराजी व्यक्त केली आहे। केंद्राचा हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका ममता बॅनर्जींनी केली आहे। इराणी नेतृत्व युद्ध समाप्त करण्यास तयार आहे असा दावा ट्रम्प यांनी केलाय। आम्ही इराणशी अधिक लढू इच्छित नाही असे ट्रम्प यांनी म्हटलंय। इराणचं नौदल आणि वायुदल संपवले। 3 दिवसात इराणच्या 24 युद्धनौका नष्ट केल्यात। विमान विरोधी तोफाही नष्ट केल्यात। इराणची अनेक लढाऊ विमानं पाडली असा दावाही ट्रम्प यांनी केलाय। इराणजवळ आता कोणतेही एअर डिफेन्स सिस्टीम नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। तर ट्रम्प यांचे सगळे दावे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सपशेल फेटाळून लावलेत। इराणनं युद्ध संपवण्याची मागणी केलीच नाही, अमेरिकेशी चर्चेची गरजच नाही असं इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटलंय। अमेरिकन सैन्याचा प्लॅन ए अपयशी झाला आणि त्यानंतर त्यांनी प्लॅन बी राबवला, तो तर सपशेल आपटला असंही अराघची यांनी म्हटलंय। अमेरिकेनं त्यांचं लष्कर जरी आणलं तरी त्यांचा जमिनीवरून सामना करण्यास तयार आहोत असं अराघची यांनी स्पष्ट केलंय। काल रात्री इराणनं इस्रायलवर जोरदार क्षेपणास्त्रांचा मारा केलाय। रात्रभर हा मारा सुरू होता, मात्र हे सर्व हल्ले इस्रायली एअर डिफेन्स सिस्टीमनं उधळून लावलेत। राजधानी तेल अवीववर सर्वाधिक क्षेपणास्त्र मारली गेली आहेत। या हल्ल्यामुळे तेल अवीवमध्ये मोठं नुकसान झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।